धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, शुक्रवारी दिनांक 6 मार्च 2026 रोजी बाबरसाहेब थोडक्यात मुद्दे मांडा. हो साहेब, राज्याचे वित्तमंत्री व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्प मांडला. त्या अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. अध्यक्ष महोदय, बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे. मी तुमचा बहुमूल्य वेळ आणि अधिकाऱ्यांची होणारी चलबिचल बघून मी माझे जवळपास 5-7 पानं ऑलरेडी कमी केलेले आहेत. त्यामुळे जे काय मी मुद्दे थोडक्यात मांडतो ते फक्त तुम्ही मला थोडी संधी द्यावी अशी माझी विनंती आहे. एका पानावर बोला. 1-2 पानं फक्त वाचून दाखवतो साहेब. अध्यक्ष महोदय, मी ह्या सभागृहाचा पहिल्यांदा निवडून आलेला सदस्य आहे. मी माझ्या विधिमंडळातल्या पहिल्या भाषणामध्ये ज्यावेळी इथं मनोगत व्यक्त करत होतो त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत असताना मी ब्रह्मा विष्णू महेश असा त्या ठिकाणी उल्लेख केला होता. आणि आज मात्र भाषणाला उभा झाल्यानंतर अध्यक्ष महोदय, त्या त्रिमूर्तीमधले अजितदादा आपल्यामध्ये नाहीत याची वेदना मनामध्ये प्रचंड या ठिकाणी लागून राहिलेली आहे. आणि पण आज सुनेत्रा वहिनी ज्या खंबीरपणाने कारभार सांभाळत आहेत हे पाहून आम्हाला तरुणांना निश्चितपणे एक प्रेरणा मिळेल असं वाटतंय. ब्रह्मा विष्णू महेश यापैकी अजितदादा जरी सोडून गेले असले तरी सुनेत्रा वहिनी आमच्यासाठी महिषासुरमर्दिनी म्हणजे देवी दुर्गेचं एक पराक्रमी रूप धारण करून या राज्याला न्याय देण्याची भूमिका त्या निश्चितपणे पार पडतील अशी माझी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीप्रमाणे या सभागृहात अजितदादांची कीर्ती कायम राहील. अर्थसंकल्प सादर करत असताना आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दादांचे यथोचित स्मारक करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो खऱ्या अर्थानं आमच्यासाठी अत्यंत भावनेचा विषय आहे. माणूस गेल्यानंतर सुद्धा देखील मैत्री कशी जपावी याचं एक उत्कृष्ट उदाहरण या निमित्तानं का होईना पण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. अध्यक्ष महोदय, बजेटमध्ये अनेक तरतुदी आहेत पण मी अगदी थोडक्यामध्ये माझ्या काही अपेक्षा ठिकाणी व्यक्त करणार आहे. मी संपूर्ण महायुती सरकारचं आदरणीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानतो. कारण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या सरकारनं जाहीर केली. विधानसभेच्या निवडणुकीला जो शब्द दिला होता तो शब्द आज आम्ही पूर्णत्वास नेतो याचा आम्हाला विशेष मनापासून आभार आहे. 30 सप्टेंबर 2025 थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आपण घेतला होता. फक्त एक विनंती तुमच्या माध्यमातून मला सरकारला करायचं आहे, जे नियमित कर्जफेड करतात त्या शेतकऱ्यांचे अन्याय होऊ नये, त्यांना थोडासा न्याय मिळाला पाहिजे. यातून त्यांचं अनुदान 1 लाख रुपये करता येते का अशी अपेक्षा मी या निमित्तानं तुमच्याकडे करणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकरी कायमस्वरूपी कर्जमुक्त व्हावा या हेतूने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आणि त्यांच्या शिफारशीनुसार इथून पुढे काम करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. राज्य शासनाच्या वतीनं ॲग्रोटेक असेल, ॲग्रीटेक असेल, महावेद असेल, क्रॉपसॅप असेल, महाडीबीटी असेल इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकात्मिक इकोसिस्टम उभा करण्याचा निर्णय निश्चितपणे घेतलेला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यासाठी तब्बल 20,000 कोटींची तरतूद केली. यापूर्वी 32,756 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. एक महत्त्वाचा निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आला तो म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेमध्ये शेतमजुरांचा समावेश केल्याबद्दल मी तुमचा मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. सिंचनाच्या बाबतीमध्ये खूप मोठी तरतूद या बजेटमध्ये केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी अशा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो की ज्या मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा भ्रांत होती, पण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आशिया खंडातली सगळ्यात मोठी लिफ्ट इरिगेशन स्कीम पूर्ण करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. ते आज पूर्णत्वास जाते. त्याच्या 6व्या टप्प्यासाठी थोडी तरतूद करावी अशी मी या निमित्तानं विनंती करणार आहे. अर्थसंकल्पामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 2240 कोटीचा प्रकल्प कृष्णा खोऱ्याचे पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी ते उपयोग करणार आहेत. माझी विनंती एवढीच आहे की ते करत असताना दुष्काळी भागामध्ये जे पाझर तलाव आहेत त्या पाझर तलावांचं साठवण तलावामध्ये रूपांतर करून ते पाणी त्याच्यामध्ये सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, महिलांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं एकल महिलांसाठी त्यांचं सर्वेक्षण सुरू असून तो अहवाल आल्यानंतर याच्यासाठी पुढचं धोरण ठरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्यात 27 लाख लखपती दिदी झालेले आहेत, त्याचंही पुढं काम चालू आहे. बचत गटाच्या माध्यमातून ज्या वस्तू उत्पादित केल्या जातात त्या वस्तूंचं मार्केटिंग करण्यासाठी 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. माझी विनंती एवढीच आहे की असे मॉल तालुका स्तरावरती उभा करण्याचा निर्णय आपण राज्य शासनाच्या वतीने घ्यावा अशी मी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, मी बरेच मुद्दे बोलणार होतो पण आता तुमच्या आदेशाप्रमाणे मी माझे थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय. सामाजिक न्याय व कल्याण विभागासाठी अनेक गोष्टींची तरतूद केलेली आहे. अनुसूचित जाती गटाकडे 23,150 कोटींची तरतूद केलेली आहे. ओबीसी, धनगर, गोवारी घटकांसाठी भरीव तरतूद केलेल्या आहे. दिव्यांगांसाठी सुद्धा सर्व सुविधा एका ठिकाणी आणण्यासाठी दिव्यांगचा एक संकेतस्थळ
तसेच DPDCमध्ये 1% निधीची तरतूद केलेल्या अध्यक्ष महोदय एक महत्त्वाची बाब मी तुमच्यासमोर आज या निमित्तानं मंत्री महोदय या ठिकाणी बसले ते एक तृतीयपंथीयांच्या विकासासाठी स्वयंरोजगारासाठी व्यवसायाची बीज भांडवल देण्याचा एक निर्णय आपण घेतला आहे. अध्यक्ष महोदय, कदाचित माझी माहिती अपुरी असेल, पण मी माझ्या आटपाडी तालुक्यामध्ये आत्ता जी पंचायत समितीची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये दिलीप हेगडे नावाचे एक तृतीयपंथी आम्ही पंचायत समितीला राज्यातली सगळ्यात पहिली सीट पंचायत समितीला निवडून आणण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी यश आलं होतं. माझी विनंती एवढीच आहे, मी त्यांचा उल्लेख आज या निमित्तानं एवढ्यासाठीच करतोय की ते पंचायत समितीला रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी झाले. मला असं वाटतं की बुरसटलेल्या विचारसरणीला थोडं बाजूला सारून आपण त्यांना एक संधी दिली. ते एका आवळाई गावचे सरपंच होते आणि पंचायत समितीला आपल्याकडून निवडून आले. पण मंत्री महोदय, एक विनंती माझी अशी आहे की ते 10 दिवसातच त्यांचं दुर्दैवानं हृदयविकार झटक्यानं त्यांचं दुःखद निधन झालं. या योजनेमध्ये त्यांच्या नावाचा कुठं आपल्याला जर समावेश करता आला, कारण महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी व्यक्ती पंचायत समितीला निवडून आलेली ती दिलीप हेगडे होते, त्यांचा समावेश या निमित्तानं कुठंतरी करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आरोग्यासाठी भरीव तरतूद केलेले आहे. माझ्या मतदारसंघामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आज राज्य शासनाच्या मंजुरीसाठी आहे, ते तुम्ही ताबडतोब मंजूर करा अशी मी एक विनंती तुम्हाला या निमित्तानं करतोय. अध्यक्ष महोदय, 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांच्या सगळे गावं हे सिमेंट कॉन्क्रीट रोडने जोडण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे. तसेच 500पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावांसह जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यात काय अटी आहेत? त्या अटी अशा आहेत की त्या गावापासून MDR रस्ता किंवा स्टेट हायवे गेला नसला पाहिजे. जर अशा अटी टाकल्या तर माझ्या मतदारसंघामध्ये अशी 4च गावं सापडत आहेत. माझ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 750 गावं असतील, त्याच्यामध्ये 40सुद्धा गावांना ह्या योजनेचा लाभ मिळत नाही. तर ह्या अटी शिथिल करून जास्तीत जास्त या योजनेमध्ये त्या गावांचा लाभ व्हावा अशी मी विनंती करणार आहे. एअरपोर्टसाठी अनेक ह्या राज्यातल्या एअरपोर्टना त्या ठिकाणी सुविधा देण्याचा किंवा नवे एअरपोर्ट घेण्याचं धोरण आपण घेतलं आहे. माझी आज तुमच्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती आहे की सांगली जिल्ह्याचं एअरपोर्ट सांगलीमध्ये व्हावं, यासाठी बरेच वर्ष प्रयत्न चालू आहे. त्यासाठी MIDCनं जागा हस्तांतर करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. फक्त माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरती ताबडतोब लक्ष घालून सांगलीमध्ये ताबडतोब एअरपोर्ट व्हावं यासाठी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. बापूसाहेब पठारे. बापूसाहेब पठारे. बापूसाहेब प्रशांत ठाकूर. अध्यक्ष महोदय, सगळ्यात आधी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा एक मेळ नाही आहे, तर विकसित महाराष्ट्र 2047 हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारत 2047 या एका विश्वासाकडे नेणारा एक आश्वासनीय महामार्गाचं हे एका अर्थानं जाळं आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी मांडलेले 4 स्तंभ म्हणजे प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन हे राज्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्याकडे नेण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. अध्यक्ष महोदय, एका अर्थानं या अर्थसंकल्पाच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषत्वानं विमानतळ आणि या विमानतळाच्यामुळं पनवेल, नवी मुंबई, MMRDA या क्षेत्राला एका अर्थानं ग्लोबल हब बनवणार आहे. अध्यक्ष महोदय, विमानतळ सुरू झाला आणि 25 डिसेंबर 2025 पासून या विमानतळाचं ॲक्टिवेशन झालं. या विमानतळाच्यामुळं निश्चितपणानं पनवेल आणि परिसराला मोठ्या प्रमाणात ऊर्जितावस्था येणार आहे. पण अध्यक्ष महोदय, या विमानतळाला लोकनेते दिभा पाटील साहेब यांचं नाव द्यावं अशा पद्धतीची मागणी ही राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली गेलेली आहे. ते सुद्धा आता लवकरात लवकर याला मान्यता केंद्र सरकारकडून मिळवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न झाले पाहिजेत अशी सुद्धा या निमित्तानं अध्यक्ष महोदय मला मागणी करायची आहे. अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या पद्धतीनं या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं जे विमानतळ आहे या विमानतळाला जोडण्यासाठी मेट्रो मार्ग 8 की जो 22,862 कोटी रुपये हे खर्च करून मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ याला मेट्रोनं जोडलं जाणार आहे. हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. मेट्रो मार्ग 2 जो नवी मुंबईचा आहे, तळोजा ते खांदेश्वर 5,575 कोटी रुपयाच्या या खर्चामुळं पनवेल ते तळोजा या परिसराला जोडलं जाणार आहे. याशिवाय उल्वे सागरी मार्ग, खारघर सागरी मार्ग याच्यामुळं मोठ्या प्रमाणात एअरपोर्ट आणि हा सगळा परिसर जोडला जाणार आहे. याचबरोबरीनं तुर्भे ते खारघर
या मार्गाला देखील या माध्यमातून जोडलं जाणार आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की नैनाच्या बरोबरीनं आता तिसरी मुंबई याची सुद्धा निर्मिती केली जाणार आहे आणि याच्यामुळं एक ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट सेंटर या माध्यमातून विकसित होणार आहे. अध्यक्ष महोदय, याला जोडणारच रेल्वे आणि रस्त्यांचंही मोठं जाळं हे या परिसरामध्ये उभं राहतं की ज्याच्या माध्यमातून आता पनवेल आणि कर्जत रेल्वेवरती 2782 कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि एका अर्थानं पनवेल वसई कॉरिडॉर हा सुद्धा 69 किलोमीटर लांबीचा नवीन एक सबअर्बन रेल्वे कॉरिडॉर हा प्रस्तावित केला गेलेला आहे. अध्यक्ष महोदय, या बरोबरीनं या सगळ्या परिसराला एक मोठं ट्रान्सपोर्ट हब म्हणून डेव्हलप केलं जाणार आहे. अध्यक्ष महोदय, विमानतळाच्या माध्यमातून नवीन शहरी केंद्रसुद्धा विकसित होणार आहेत. मी ज्याच्यामध्ये एज्युसिटी आहे, स्पोर्ट्स सिटी आहे, टाटा आता इथं इनोव्हेशन सिटी उभी करणार आहे. एका अर्थानं विकसित महाराष्ट्र 2047चं एक ग्रोथ हब हे या क्षेत्रामध्ये उभं राहणार आहे. अध्यक्ष महोदय, अनेक अथॉरिटीज या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. सिडको आहे, MMRD आहे, MSRDC आहे, MIDC आहे, याचबरोबर नैना, MSCDC या क्षेत्रामध्ये मोठं काम करत आहे. या सगळ्या अथॉरिटीज काम करत आहेत, पण त्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी समन्वय कोऑर्डिनेशनची सुद्धा अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे आणि म्हणून या अनुषंगानं सिडकोच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये जर प्रामुख्यानं भूमिका निभावली जाते तर त्याच्यासाठी महापालिका पनवेलची जी झालेली आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं काही विषयांवरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पाणी पुरवठा. इतकी मोठी शहरं उभी राहत आहेत तर या परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी मग MJP असेल, या ठिकाणी MIDC असेल, सिडको करते, या बरोबरीनं नवी मुंबई महापालिकेचंही पाणी या परिसरामध्ये सप्लाय केलं जात आहे. यामध्ये कोऑर्डिनेशनची गरज आहे. सिडकोनं या सगळ्या परिसरामध्ये धरण विकसित केलं मोरबे, पण ते देऊन टाकलं नवी मुंबई महापालिकेला. आता नवी मुंबई महापालिकेला सिडकोलाच पाणी द्यायची नाही आहे आणि त्यामुळं तिथे सिडको या बरोबरीनं पनवेल महापालिका याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं पाण्याचा तुटवडा भासतोय आणि म्हणून स्टेमसारखी अथॉरिटी जी ठाणे जिल्ह्यात निर्माण झाली अशी अथॉरिटी पाणी पुरवठ्यासाठी या परिसरामध्ये सुद्धा बनवण्याची आवश्यकता आहे की ज्यामुळे पाण्याच्या सप्लायवरती हे नियंत्रण येऊ शकणार आहे. याबरोबरीनं पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये सिडकोचे ज्या जमिनी आहेत यामध्ये बांधकाम परवानग्या देताना सिडको वेगवेगळ्या अटी टाकतं आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं अडथळे येत आहेत. विकासाच्या बाबतीतले ते अडथळे आहेत, लोकांना अडचणी येत आहेत. विकासाच्या बाबतीतल्या या अडचणी सोडवण्याची सुद्धा आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, या अनुषंगानं जे सिडकोचे अधिकारी परंपरागतरित्या अनेक वर्ष त्याच जागेंवरती बसलेत हे मुजोर बनलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या परवानग्यांमध्ये अडथळे आणत आहेत. अध्यक्ष महोदय, गरजेपोटी घरं या संदर्भामध्ये सरकारनं, राज्य सरकारनं शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला. दुर्दैवानं या गरजेपोटी घरांच्या बाबतीतला निर्णय याच्या अंमलबजावणीला अजून सुरुवात झालेली नाही आणि त्यामुळे जी गरजेपोटी घरं ही बांधली गेलेली आहेत ही सुद्धा आता मोडकळीस आली आहेत. आता यांची जर पुनर्बांधणी करायची आहे तर त्याच्यासाठी अध्यक्ष महोदय आता लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं या दृष्टिकोनातून सिडकोचे प्रशासकीय अधिकारी मग MD असतील हे एक कोर्टाच्या केसकडे बोट दाखवतात आणि त्यामुळे हे सगळे कामं ही थांबून राहिलेली आहेत. अशा वेळेला एकतर MDंनी पुढाकार घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा गरज असली तर शासनानं MDंनाच बदलण्याची आवश्यकता आहे. कारण जर अधिकारी मुजोर बनलेत त्यांच्यावरती नियंत्रण नाही तर ते नियंत्रण कोणी आणायचं? MDंनी वेळेमध्ये करावं, अन्यथा मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांनी या MDंनाच बदललं पाहिजे. अध्यक्ष महोदय, गरजेपोटी घरांचा विषय तसाच आहे. नोटिफाईड पण त्या लँड ॲक्वायर झालेल्या नाहीत अशा बाबतीतला निर्णय नाही. सन्माननीय उदय सामंत साहेबांनी वरच्या सभागृहामध्ये काही जाहीर केलं, 4 गावांमधली जागा ही आम्ही आता डिनोटिफाईड करून टाकू. अध्यक्ष महोदय, या 95 गावांमध्ये सुद्धा अशाच अनेक जागा तुम्ही नोटिफाईड केल्या पण ते ॲक्वायर केल्या नाही. या बाबतीतला निर्णय तुम्ही घेत नाही, डेव्हलप करू देत नाही. मग लोक म्हणतात ती कुजवली जागा. हे खरं आहे का? अध्यक्ष महोदय, जर कुजवली नसेल तर शासनानं या बाबतीमध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आणि मग पुन्हा एकदा मी सांगतो
की यामध्ये MD सारख्या पदावर बसलेल्या अधिकाऱ्यानं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. नाही ना, प्राधिकरण बनलं 2013 साली, मात्र या 2013मध्ये सुरुवातीला 23 गावं बनवली की जी IDP मध्ये आहेत. पण या गावांमधले अनेक सुरुवातीला नैना प्राधिकरणानं निर्णय घ्यायचा होता, पण निर्णय घेतला नाही. मग छोट्या छोट्या टिपी स्कीम बनवल्या, त्यामध्ये सुसूत्रता नाही, त्यामुळे टेंडर निघालेत, अंमलबजावणी नाही. नागरिकांना तुम्ही प्लॉट देणार आहात, प्रत उपलब्ध नाही आहे. शेतकऱ्यांना जे प्लॉट दिले त्या बाबतीत त्यांच्या हरकती आहेत, त्या हरकतीच्या बाबतीतला निर्णय घेतलेला नाही. या बाबतीत पारदर्शकता नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय काही मुद्दे राहिले जातात मोजकेच. या सगळ्या निर्णयांचं मध्ये पारदर्शकता नाही आहे. अध्यक्ष महोदय, नैनासारखं प्राधिकरण की ज्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनेक मुलाखतींमधून आपलं म्हणणं मांडलं, सरकारच्या या सभागृहात मांडलंय, या निर्णय जर घ्यायचे असले तर सक्षम अधिकारी स्वतंत्ररित्या उभा केला पाहिजे, यंत्रणा स्वतंत्र उभी केली पाहिजे, तरच हे नैनासारखं प्राधिकरण हे सक्षमपणानं काम करू शकणार आहे. आणि म्हणूनच अध्यक्ष महोदय की या बाबतीमध्ये शासनाला जर अभिप्रेत असेल की हे शहर लवकर उभं राहावं, तर स्वतंत्र IAS अधिकारी देऊन नैना प्राधिकरण उभं केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, याच्या बरोबरीनं आज आपण जर पाहू शकतो की या सगळ्या परिसरामध्ये या सगळ्या महापालिका जी झालेली आहे, या महापालिका हद्दीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या मोठ्या पद्धतीनं संकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय, या सगळ्या परिसरामध्ये आता मुंब्रा ते पनवेल या किंवा कळंबोली या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात होती आहे, रस्त्यांचे बाकीचं जाळं उभं राहतं आहे. तर याही रस्त्यावरती आता एलिव्हेटेड असा कळंबोली ते शिळफाटा उन्नत 6 पदरी मार्ग हा बनवण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या परिसरामध्ये प्रदूषणाचाही प्रश्न अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावरती आहे. हे एक मोठं आव्हान आहे, कारण शहर तर उभं करायचं, औद्योगिक प्रसाद पाहिजे, नोकऱ्या हव्यात आम्हाला, पण त्याच्यामध्ये जर रासायनिक कारखाने अध्यक्ष महोदय, फिश प्रोसेसिंग असे जे कारखाने आहेत अध्यक्ष महोदय, यांना दुर्गतीचा हा आता शाप भेडसावतो या परिसरालाच. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे याच्यावरती नियंत्रणही आणलं पाहिजे आणि आवश्यक त्या ठिकाणी कारवाईसुद्धा करण्याची या ठिकाणी जे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे अध्यक्ष महोदय, शेवटचे 2 मुद्दे आहेत, या माध्यमातून गरज आहे. अध्यक्ष महोदय, पनवेल शहर हे आता या सगळ्या परिसरामधले मूळ कळीचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणचा ST स्टँड हा सर्वसामान्य प्रवासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी खूप दीर्घकाळाची भळभळती जखम आहे. अध्यक्ष महोदय, BOT बेसिसवरती याचं डेव्हलपमेंट करायचं ठरवलं, अनेक अडथळे आले. आत्ताच्या वेळेच्या अभावी मी त्या सगळ्यांचा उल्लेख करणार नाही. मी परिवहन मंत्र्यांच्याकडे या संदर्भातला पाठपुरावा केला आहे, पण अध्यक्ष महोदय या कामाला लवकरात लवकर सुरुवात होण्याची अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, याच्याबरोबरनं महत्त्वाचा मुद्दा आणि हा जवळपास शेवटचाच मुद्दा आहे अध्यक्ष महोदय की RDSS ही जी रिवॅम्प डिस्ट्रीब्युशन सेक्टर सिस्टीम आहे की ज्याच्या माध्यमातून 33/11 kVA इन्फ्रास्ट्रक्चर नव्यानं विकसित व्हायचं आहे. त्याच्यामध्ये फीडर बायफर्गेशन असेल, अंडरग्राऊंड केबलिंगचा विषय आहे की या बाबतीमध्ये सरकारनं निधी जाहीर केला, पण त्याच्या कामांना अध्यक्ष महोदय सुरुवात झालेली नाही. पनवेलसारखा परिसर आहे की ज्यामध्ये वादळी वाऱ्यांचा सामना आम्हाला करावा लागतो वारंवार, तर त्यावेळेला या वादळी वाऱ्यांचा सामना करत असताना अंडरग्राऊंड केबलिंगसाठी 200-250 कोटी लागणार आहेत. अध्यक्ष महोदय, महापालिकेची आज ही क्षमता नाही आहे, त्यामुळे शासनानं याही बाबतीमध्ये मदत करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राला ताकद दिली जाणार आहे. पनवेल आणि परिसराला सुद्धा अध्यक्ष महोदय मोठी ताकद दिली जाणार आहे. खरं तर हा अर्थसंकल्प म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या महाराष्ट्र हितासाठी 24 तास काम करणारा मॅन ऑफ ॲक्शन ही जी प्रतिमा आहे, या प्रतिमेला साजेसा आणि हा अर्थसंकल्प या महाराष्ट्राला ग्रोथ इंजिन बनवणारा असा अर्थसंकल्प आहे. अध्यक्ष महोदय, पनवेल आणि रायगड परिसरातल्या सामान्य नागरिक, शेतकरी या सर्वांच्यासाठी सुद्धा प्रगतीची नवीन कवाडं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उघडली जात आहेत. युग नव प्रगतीचं, शाश्वत आणि दमदार विकासाचं या ओळींसह मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांच्या या अर्थसंकल्पाचं आणि महाराष्ट्र सरकारचं मी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि या अर्थसंकल्पाला पाठिंबा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या अर्थसंकल्पाच्या चर्चेत भाग घेण्यासाठी मी उभा आहे.
अतिशय सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राला दिलेला आहे. विशेषतः महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याचा त्यांनी निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि अजितदादांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक उभारण्याची त्यांनी घोषणा केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. शेतकऱ्यांच्या जीवन सुधारावं म्हणून इन्फॉर्मेशन या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इन्क्युबेशन सेंटर हे चारही कृषी विद्यापीठामध्ये उभं करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय स्वागतार्ह असा निर्णय आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांचं जीवन बदलण्यामध्ये या निर्णयाचा खूप मोठा वाटा असेल. पर्यटनाचं क्षेत्र विकसित व्हावं म्हणून मुंबई, सिंगापूर आणि दुबईमध्ये गुंतवणूक कक्ष स्थापना करण्याची त्यांनी घोषणा केली आहे आणि त्याच्याचबरोबर 50 पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन असतं आणि त्याला पाणीपुरवठा व्हावा म्हणून या ठिकाणी तिलारी ह्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची उभारणी करण्यात आलेली आहे आणि हे पाणी वेंगुर्ला शहरापर्यंत पोचलेलं आहे, परंतु ते चिपी विमानतळापर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे या पायाभूत सुविधामधून या स्कीमच्या एक्सटेन्शनसाठी पैशाची घोषणा या चर्चेच्या उत्तरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. अनेक रस्त्यांच्या आणि मेट्रोची घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे, त्याचं मी स्वागत करतो. परंतु त्याच्याचबरोबर कोकणाच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्व असलेल्या रेडी ते रेवस या सागरी महामार्गाच्या प्रकल्पाला गती देण्याच्या संदर्भात त्यांनी घोषणा केलेली नाही. तर मी त्यांचं लक्ष वेधू इच्छितो की हा महामार्ग कोकणाच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, त्याला त्याच्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. वन्यजीव संघर्षाच्या संदर्भात त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये हत्तींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी अतिशय त्रस्त झालेला आहे. तर या संदर्भात शासन काय उपाययोजना करणार याचीसुद्धा घोषणा त्यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज त्यांचा भव्य असा पुतळा राजकोट किल्ल्यावर उभा आहे. त्या परिसराच्या विकासासाठी पैसे देण्याची, निधी देण्याची त्यांनी घोषणा केली, त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो. पवनार वर्धा ते पत्राद्वी मार्गावरच्या घोषणेच्या संदर्भात त्यांनी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित रेखांकनाला मान्यता देण्यात आल्याची सुद्धा घोषणा केलेली आहे. या संदर्भात मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो की हा रस्ता माझ्या मतदारसंघातून गेलेला आहे. महाराष्ट्राच्या एका टोकापासून जे सर्व लोक प्रवास करतील ते थेट जर गोव्यात गेलेत तर कोकणाच्या पर्यटनातला ह्याचा काही उपयोग होणार नाही. त्यावेळेला हा रस्ता कोकणातील पर्यटनाच्या दृष्टीने रेडी रेवस महामार्गाला कसं जोडला जाईल याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी सर्व संबंधित आमदारांची मीटिंग घ्यावी आणि त्याच्याचबरोबर इथून येणारा सगळा माल हा गोव्यातील वास्को बंदरावरून त्या ठिकाणी निर्यात त्याची होईल. त्याच्याऐवजी रेडी बंदरातून त्याचं निर्यात होण्याच्या दृष्टीने हा रस्ता रेडी बंदराला सुद्धा जोडला गेला पाहिजे आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात आपल्या या चर्चेवरच्या उत्तरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय घोषणा करतील अशी मी अपेक्षा करतो. महाराष्ट्रामध्ये जहाज बांधणीच्या क्षेत्राला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याची घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणामध्ये केलेली आहे. तर मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपलं लक्ष वेधू इच्छितो की आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नेव्हल हेडक्वार्टर होतं ते विजयदुर्गला होतं आणि त्यांच्या जहाजाची सगळी बांधणी ही विजयदुर्गला होत होते आणि त्याच्यामध्ये पुरेशी खोली असलेलं असं हे बंदर आहे. तर विजयदुर्ग बंदराचा प्राधान्याने या संदर्भात विचार व्हावा अशी मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. कर्जमाफीची घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करत असतानाच वेळेवर कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये कोकणातल्या शेतकऱ्यांचा प्राधान्याने समावेश होतो. त्याच्यामुळे त्यांना जे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा त्यांचे आभार मानतो. आणि विशेषतः आभार मानायचे ते म्हणजे सिंधुदुर्ग समृद्धी योजना याची मुदत संपलेली होती आणि त्याला मुदतवाढ दिल्यामुळे
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील नागरिकांचं जीवन सुसह्य होण्यासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी, शेतकरी, बागायतदार, मच्छीमार यांच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा योजनेला मुदतवाढ दिल्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आनंद तिडके. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी अर्थसंकल्प 26-27च्या कागद द्या. अर्थसंकल्पावरती बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे व महायुती सरकारचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना 2 लाखपर्यंत कर्जमाफी देण्यात आली. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचे आणि या मातीचे ऋण फेडणारा अर्थसंकल्प या ठिकाणी आहे. या अर्थसंकल्पामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितपणे कमी होतील व शेतकऱ्यांच्या कृषी सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल. शेतकऱ्यांना कृषीसाठी दिवसा वीज दर कमी होतील. एकूणच शेती आणि मातीसाठी हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. अध्यक्ष महोदय, मात्र 2 लाखाच्या वरील शेतकरी 2 लाखाच्या वरील कर्ज शेतकरी पुन्हा वगळले. नियमित कर्जदारांची पुन्हा 50,000 वरच बोळवण या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, खालील 30 जून 2026पर्यंतची मागणी असतानाही ती सप्टेंबर 2025पर्यंत समिती करून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे. वरून समितीची अटी अजूनही येणाऱ्या आहेत. यासाठी उर्वरित 2 लाखाच्या वर कर्ज असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीवरून व नियमित कर्जदारांना वाढीव मदत करण्यात यावी अशी मी सरकारला आपल्यामार्फत विनंती करतो. अध्यक्ष महोदय, खरीप पीक विमा याबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच अशा कठीण प्रसंगात शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय व महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीची घोषणा करताना शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्याची सुद्धा घोषणा केली होती. अध्यक्ष महोदय, मात्र मार्च महिन्यात उलटून तरी आज पीक विम्याची मंजूर या ठिकाणी झाला नाही. वाटप पण त्याचं झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, याबाबत तात्काळ आदेशित करून खरीप पिकाची पीक विमा वाटप करण्याबाबत विमा कंपन्यांना आदेशित करावे अशी विनंती आपल्यामार्फत मी शासनाला या ठिकाणी करतो आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील रस्ते जोडण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातील 1000पेक्षा लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीटचे रस्ते जोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, परंतु या आता माझ्या सहकाऱ्यांनी पण मांडला त्याच्यातल्या जे काही अटी आहेत ते जर शिथिल या ठिकाणी केल्या तर अनेक गावांना या ठिकाणी फायदा होणार आहे. अध्यक्ष महोदय, महायुती सरकारने लाडक्या बहिणीसाठी सुद्धा या ठिकाणी तरतूद केलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातला अतिशय महत्त्वाचा विषय आहे. माझा नांदेड दक्षिण मतदारसंघातील श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक रुग्णालय येथे 300 खाटाचे रुग्णालय इमारत बांधकामाकरता राज्य शासनाने दिनांक 8 मार्च 2022 रोजी 138 कोटीची प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये आंतररुग्ण इमारतीची बांधकाम पूर्ण होणे शक्य नसल्याने तसेच नवीन आरोग्यविषयी आव्हाने जसे की कोरोना व विविध आजार व नांदेड जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य शासनाने
जिल्हा रुग्णालय नांदेडचे 300 खाटावरून 500 खाटामध्ये श्रेणीवदन करण्यात आले. अध्यक्ष महोदय, माझी सरकारला एक विनंती आहे की राज्य शासनाने 300 खाटाच्या रुग्णालय इमारतीत बांधकाम करण्याकरिता 138 कोटी रुपये दिलेला निधी खर्च करून जिल्हा रुग्णालयात इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर चालू करण्याकरिता आपण सार्वजनिक आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागास आदेशित करावे ही आपणास विनंती आहे. अध्यक्ष महोदय, तसेच नांदेड जिल्ह्यातील नांदेड येथील 500 खाटाच्या मुख्य इमारतीचे बांधकामासाठी सुधारित अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता देऊन ही निधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मी आपल्यामार्फत शासनाला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. मला या अर्थसंकल्पावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 9:45 ते 10:45 वाजेपर्यंत सभागृहाची विशेष बैठक भरेल. विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना घेण्यात येतील. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता सुरू होईल.